नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे दिवाळीला आचारसंहितेचा खोडा आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की दिवाळीला आचारसंहितेचा खोडा आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. कोणती आचारसंहिता? दिवाळी तर माहिती आहे आपल्याला, दरवर्षी येणारी दिवाळी आहेच की जो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येते. आणि कोणती आचारसंहिता आली? आणि मग खोडा हा शब्द जो आहे तो अडचण, बंधन या अनुषंगाने मी या ठिकाणी वापरलाय. आणि मला तरी असं वाटतं की येणारी जी वार्षिक दिवाळी आहे ह्या दिवाळीला एक आचारसंहिता लागते आणि त्यामुळं ह्याला खोडा बसणार आहे. म्हणजे त्यावर बंधन येते, त्याला अडचणी येत आहेत आणि येत आहेत असं माझं मत आहे. पण तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का? तुमचं मत नेमकं काय आहे ते जाणून घेण्यासाठी मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल असं नेमकं झालं काय? तर मित्रांनो, या महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, म्हणजे महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना आहे, त्यामध्ये अजितदादाचा राष्ट्रवादी आहे आणि भारतीय जनता पार्टी आहे. दुसरीकडे जर बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस पक्ष आहे. या तिघांची महाविकास आघाडी आहे. सत्ताधारी असलेला महायुती, आता यांचे 5 वर्ष संपत आलेले आहेत आणि मग त्याला इलेक्शन लागणार किंवा नवीन निवडणूक किंवा त्याला आपण पंचवार्षिक योजनेप्रमाणे निवडणूक जाहीर होणार. आणि आता ही निवडणूक 15 ऑक्टोबर 2024ला निवडणूक आयोगाने जाहीर केली. आणि मग निवडणूक जाहीर झाली की ती निवडणूक संपून रिझल्ट लागेपर्यंत किंवा निकाल लागेपर्यंत आचारसंहिता असते. आणि मग मित्रांनो, 15 ऑक्टोबर 2024 ते 23 नोव्हेंबर 2024 पर्यंत किंवा 20 नोव्हेंबरला जी काही इलेक्शन आहे किंवा मतदान आहे तोपर्यंत तरी ही आचारसंहिता आहेच. आणि मग अशा वेळेमध्ये ही दिवाळी मात्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येते. आणि निवडणूक लागायच्या अगोदर लोकांनी असे मनसुबे बांधले की काहीही झालं तरी यावेळची जर निवडणूक नोव्हेंबरमध्ये येणार असेल तर दिवाळी जर पहिल्या आठवड्यामध्ये येते आणि दिवाळी जर पहिल्या आठवड्यात येत असेल आणि मतदान जर 20 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार होत असेल तर लोकांची दिवाळी बल्ले बल्ले होणार, लोकांची दिवाळी आनंदात जाणार. कारण गिफ्टचा पाऊस पडणार, नोटांचा पाऊस पडणार असं लोकांना वाटत होतं. परंतु असं होईल अजूनही शक्यता नाकारू शकत नाही. परंतु मित्रांनो, एक घटना जर बघितली तर अशी पुण्यामध्ये घडते. आणि ती घटना काय आहे तर एक आमदार जो आहे, या आमदाराने लोकांना दिवाळीचं किट म्हणा किंवा दिवाळी गिफ्ट लोकांमध्ये वाटण्याचा प्रयत्न केला. आणि तोच टेम्पो म्हणा किंवा ते वाहन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने पकडलं आणि त्याच्यावर, त्या आमदारावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. 5 दिवस कसबा मतदारसंघामध्ये दिवाळी सरंजामच्या नावाखाली पैशाची पाकिटं वाटली जात आहेत, दिवाळीचं साहित्य वाटलं जाते, तेही पक्षाचं चिन्ह लावून. आज दुपारी आमचे कसबा मंडळाचे सरचिटणीस अमित कंक आणि सनी पवार यांनी टेम्पो पकडून व्हिजिलन्स स्क्वॉड बरोबर असताना समर्थ पोलीस स्टेशन मध्ये येऊन तक्रार दाखल करत असताना इथले जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांनी आमदारांच्या दबावाला बळी पडून तो टेम्पो सोडून दिला. वर आम्हाला ते सांगतात की आम्हाला तो गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नाही. मग आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार पोलिसांना नाही तर मग तो कोणाला? ते आमदार जर बघितलं तर काँग्रेस पक्षाचे जी आता मध्यवर्ती इलेक्शन झाली होती, पोट निवडणूक ज्याला आपण म्हणतो, ते आमदार म्हणजे रवींद्र धंगेकर हे दिवाळीचं किट किंवा दिवाळी गिफ्ट
त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे कसबा मतदारसंघामध्ये वाटतायत, अशा अनुषंगानं तो टेम्पो फिरतोय आणि तो पकडून पोलिसांच्या हातात दिलाय. खोटं वाटतंय? बघा बातमी. रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. रवींद्र धंगेकर यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप आहे. दिवाळी किट पैशाची पाकिट वाटप केल्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर आरोप आहे. आणि त्यांचा नगरसेवक म्हणून जो प्रभाग आहे त्या भागातील नागरिकांना दिवाळीच्या निमित्ताने फराळाचं वाटप करण्यात येतं. यावर्षी देखील दिवाळी जवळ असल्यामुळे हे वाटप करण्यासाठी टेम्पो निघालेला होता, ज्यामध्ये रवींद्र धंगेकरांचे फोटो असलेले फराळाचे पॅकेट्स होते. मात्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा टेम्पो अडवला. पुण्यातील समर्थनगर पोलीस स्टेशनला टेम्पो नेण्यात आला आणि रवींद्र धंगेकरांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर आता रवींद्र धंगेकरांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. थोड्याच वेळामध्ये रवींद्र धंगेकर यांच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि त्यानंतर आम्ही पुढची कारवाई करू असं पोलिसांनी म्हटलंय. मात्र यामुळे पुण्यात पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर काँग्रेस विरुद्ध भाजप हा वाद पाहायला मिळणार आहे. अगदी ऐकलं की यामध्ये, आणि मग असं घडल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोय आणि तो गुन्हा दाखल जर होत असेल, मग त्या गुन्हा दाखल झाल्यामुळं त्यांना निवडणूक लढवण्यासाठी अडचण येणार असेल, त्यांना निवडणूक लढवण्यासाठी बंधन येणार असेल, किंवा त्यांच्यावर जर कारवाई निवडणूक आयोग करणार असेल, तर मग असे उमेदवार जे आहेत की निवडणुकीला उभे राहणार आहेत आणि आपल्याला मतं मिळावीत म्हणून लोकांना गिफ्ट देणार आहेत. मग काही लोक कपड्याचं देतील, काही लोक पैसे वाटतील, काही लोक दिवाळीचं गिफ्ट देतील, दिवाळी किट देतील. परंतु अशी जर घटना घडणार असेल, म्हणजे विरोधी माणूस, एखादा उमेदवार असेल, त्याचा विरोधी माणूस जो आहे तो जर त्याच्यावर वॉच ठेवून त्याच्यावर असे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत असेल, तर या दोघांच्या भांडणामध्ये मरण मात्र जी काही मंडळी आहे, जो काही मतदार आहे, त्या विभागातला किंवा त्या विधानसभा मतदारसंघामधला, त्याला जे काही मिळणारी दिवाळी आहे कोणाकडून, तर जो उमेदवार असेल, जे उभे राहणारे त्याच्यामध्ये उमेदवार आहेत किंवा ज्यांना आमदार होण्याची स्वप्न पडत आहेत, अशी मंडळी लोकांना भुलवण्यासाठी किंवा आपल्याकडं खेचण्यासाठी त्यांना अशी प्रलोभनं देत आहेत, ते देण्याचाही प्रयत्न करतील किंवा ते देतीलही. परंतु जर अशी घटना घडत असेल आणि त्या उमेदवारावर जर गुन्हा दाखल होत असेल, त्याला आचारसंहितेचा भंग केल्यामुळं त्याची उमेदवारी जर जाणार असेल, तर मग अशी लोक पुन्हा असं देण्याचं धाडस करणार नाहीत. आणि जर असं घडलं तर या उमेदवारांचा तोटा नाही, परंतु लोकांचा मात्र तोटा नक्कीच होईल असंच वाटतंय. आणि या घटनेवरून ते सिद्ध होताना दिसतंय. म्हणून मला असं वाटतंय की महाराष्ट्रामधील जनतेने असा विचार केला होता की आता महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार आहे, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला जर सत्ता आणायची असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला मतदान करावं, त्यासाठी जास्तीत जास्त त्यांना गिफ्टही द्यावे लागतील, पैसे वाटावे लागतील, त्यांच्या पद्धतीनं त्यांना काय करायचंय ते करतील. तेवढ्याच पद्धतीनं सत्ताधारी किंवा महायुती जी आहे ते सुद्धा ते प्रयत्न करतायत लोकांना अट्रॅक्ट करायचं. आणि उदाहरण द्यायचं झालं तर लाडकी जी बहीण योजना आणली या महायुतीच्या सरकारनं, हे म्हणजे उघड त्या महिलांना सरकारी तिजोरीतून दिलं जाणार हे 1500 रुपये असतील, 2000 असतील, 3000 असतील, हे सरळ प्रलोभन आहे की आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्हालाच तुम्ही मतदान करा आणि पुन्हा आमचं सरकार आणा. कारण त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, त्यामुळं ते सरकारी तिजोरीतला पैसा योजनेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवतायत. परंतु जे सत्तेमध्ये नाहीयेत त्या मंडळींनी मात्र जर असं काही देण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रलोभन म्हणा, आमिष म्हणा किंवा लाच म्हणा, असं काहीही नाव देऊन ही मंडळी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग केला म्हणून किंवा गुन्हा केला म्हणून त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील. आणि मग जर असं एखाद्या आमदार ज्याला व्हायचंय, ज्याला आमदारकीची स्वप्न पडत आहेत किंवा जो आमदार आहे
तो माणूस या जास्तीत जास्त गोष्टी करण्याचा प्रयत्न करेल. पण विरोधकांनी जर असा वॉच ठेवला तर विरोधक किंवा जे उमेदवार आहेत ही एकमेकाच्या भीतीपोटी असं लोकांना देण्याचा प्रयत्न करणं कमी होईल. देण्याचा प्रयत्न करणार नाहीत, कारण ही आचारसंहिता आहे. अन्यथा तसं जर नसतं तर लोकांनी बिनधास्तपणे लोकांना दिवाळीचे गिफ्ट दिले असते. मग एखाद्या मतदारसंघामध्ये जेवढे उमेदवार असतील, ज्यांना आमदार व्हायचे तेवढ्या लोकांना वाटण्याचा प्रयत्न केला असता आणि लोकांची दिवाळी बल्ले बल्ले झाली असती किंवा दिवाळी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी झाली असती, आनंद झाला असता. पण अशा जर घटना घडणार असतील तर मग मात्र उमेदवार जे आहेत हे आचारसंहितेच्या भीतीपोटी, आचारसंहितेला घाबरून म्हणा असं देण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आणि हे उदाहरण म्हणून जर बघितलं तर जे रवींद्र धंगेकर आहेत यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर माहीत नाहीये पुढं की त्यांच्यावरती आचारसंहिता लागू होईल किंवा त्यामधून ते सुटतील. परंतु बातमी जर मीडियामध्ये अशी येत असेल तर त्याचं सावट नक्कीच बाकीच्या मतदारसंघामध्ये पडेल आणि मग लोकांची जी काही दिवाळी होणार होती साजरी मोठ्या प्रमाणात तिला मात्र बंधन आल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याचं काय तर 20 नोव्हेंबरला जे काही मतदान होणार आहे त्याच्या अगोदर प्रचार आहे. त्या प्रचारामध्ये सर्व उमेदवार जे असतील उभे राहणारे लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं गिफ्ट देण्याचा प्रयत्न करतील. परंतु त्यांचेच विरोधक जर असे कॅमेरे लावून त्यांच्यावर बसले असतील, त्यांना नजर लावून त्यांच्याकडे बसले असतील आणि त्यांच्यावर जर गुन्हे दाखल होणार असतील तर मग मात्र यावर बंधन येणार आणि मग इलेक्शनच्या अगोदर पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी दिवाळी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना साजरी करायची होती तिच्यावर मात्र बंधनं येतील असं मला तरी वाटतंय. कारण असे जर गुन्हे दाखल व्हायला लागले तर दोन्ही उमेदवार असतील, जो विरोधक आहेत एकमेकाचे, यांचा फायदा होईल. कारण जे काही वाटायचंय लोकांना, जे काही द्यायचंय लोकांना ते वाटू शकणार नाहीत. लोकांना जर मिळालं तर त्यांची दिवाळी बल्ले बल्ले होईल. पण ते अशा या आचारसंहितेच्यामुळे म्हणजेच काँग्रेसचा उमेदवार जर असेल तर भारतीय जनता पार्टीची मंडळी त्याच्यावर वॉच ठेवून असतील आणि मग असे एकमेकावर वॉच ठेवून कुणीही वाटू नये किंवा प्रलोभन देऊ नये. परंतु यामधून जर तोटा बघितला दिवाळीच्या ऐन सणामध्ये तर फक्त हा लोकांचा होणार आहे, मतदारांचा होणार आहे आणि त्याचा फायदा मात्र या मंडळींनाच होणार आहे. कारण कुणी कितीही गिफ्ट दिले, कुणी कितीही प्रलोभनं दिली तरीही लोकांच्या मनामध्ये काय चाललंय हे कोणालाही कळत नाहीये. त्यामुळं गिफ्ट दिल्यामुळं मतदान आपल्याला मिळेल असं कधीच होत नाही. ज्या वेळेस उमेदवार डिक्लेअर होतात त्याच वेळेस त्या मतदारसंघातील लोकांनी ठरवलेलं असतं की आपण कोणाला मतदान करणार आहोत. त्यामुळं आणि जी मंडळी व्हेरिएबल असतात ती कोणाचीच नसतात, विरोधकाचीही नसतात किंवा सत्ताधारीचीही नसतात. ती मंडळी ज्या बाजूला जातील तीच मंडळी त्यावेळेस जिंकतात. म्हणून आपल्या लक्षात येतं की प्रत्येक उमेदवार जो असतो तो थोड्याफार 10-20 हजाराच्या फरकाने निवडून येत असतो. कारण त्यांचा मतदार हा फिक्स असतो. पण जे व्हेरिएबल असतात ते मात्र जिकडं झुकतील तो माणूस निवडून येत असतो. आणि ती सगळी मंडळी या प्रलोभनामध्ये येणारी असतात. आणि ही प्रलोभनं जी आहेत त्यामुळं तर ही मंडळी आहेत की जे आमदार असतील, खासदार असतील, ज्यांना निवडून यायचंय ती मात्र अशी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं देण्याचा प्रयत्न करतात. परंतु असं जर त्या उमेदवारांवर गुन्हा दाखल होणार असेल, त्यांच्या उमेदवारीला जर चाप बसणार असेल आचारसंहितेमुळं तर त्यामुळं मात्र त्याच लोकांचा फायदा. पण लोकांची जी आहे, जो मतदार आहे त्याची दिवाळी मात्र जी चांगली होणार होती त्याला मात्र खोडा येतोय, बंधन येतंय. आणि हे माझं मत आहे. तुमचं मत काय? तुम्हाला माझ्या मताशी सहमत आहात का? किंवा तुम्हाला जे वाटतंय ते मी म्हणतोय ते तसंच वाटतंय का? हे सुद्धा तुम्ही मला सांगा आणि ते कॉमेंट्स बॉक्समध्ये.
मित्रांनो, आज एवढंच.